ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रथम स्कंद तृतीयोध्याय. तिसरा अध्याय. प्रथम स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाची नंदप्राणा यशोदा देवकी नंदना गोपसंख्या आनंदवर्धना बंधमोचना बाळकृष्णा शौनकादी ऋषीश्वर आनंदे पुस्ती पुढील प्रकार सूत भेटलासी गुरुवर पूर्व पुण्याच्या की कर्ममार्गी होतो कष्टत योगयागी होतो श्रमत तुझ्या मुखीचे परमामृत आजी अनायासे पावलो सत्संगाचा महिमा थोर भवनदीचा होय उतार स्वर्गमुक्ती न पावती पार संत संग हरिकृपा ऐशी संत संगती लाभता प्रथा करणे संसार वार्ता तुझ्या सारखा असता वक्ता शीघ्र कथा सांगावी सूत स्मरणी सद्गुरुनाथ म्हणे मिनी याती सूत आमची असे विलोप म जात परी सत्यत्वे उद्धरलो सहज बोलणे श्री संतांचे ते तव निरसित भवदुःखांचे जरी सांगती कृष्ण कथेचे मग त्या सुखापार नाही भगवंताची अगाध लीला केवी कळेल मज निचाला परी संतांनी आज्ञा पिला कथा तुम्हासी सांगेन एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती झाला मध्यान्काळी तृषार्थी आश्रम निर्जन देखिला आश्रमी पाहे जवळ शिरोन मुनी बैसला मेलितलोचन शांत सौम्य स्थिरासन ध्यानमग्न झालासे त्यासी कळाले आपले येणे प्रयत्न केले तै रायाने मुनी उन्मत होता ध्याने त्यासी कळाले नाही जी क्षुधे तृषेने होता तप्त तेने शोभले त्याचे चित्त परीक्षिती झाला बहु संतप्त शिक्षा करावी म्हणत असे आपण असता पृथ्वीपती आलो याचे आश्रमाप्रती लावोनी बैसला नेत्रपाती आदरतिथ्य नच करता सहज पाहता अंगणात एक सर्प देखिला मृत धनुष्याने उचलोनी घेत मुनीच्या कंठात घातला राजा निघून अन्य ठाया जाय जल फळ शोधावया करणी अज्ञात तया मुनिराया शमिक नाम ऋषी असे पुत्र शृंगे शमिकाचा खेळायासी गेला होता पाहे कृत्य परतोनी येता बहुत क्षोभला ऋषीपुत्र मग पाहे नेत्र लावोनी तव ते कळली राजकर्णी हाती घेऊन या पाणी शाप दारुण दिला क्षतात त्रायते तो क्षत्रिय संकटी राखावे त्याचे कार्य ब्राह्मण उपहास केला काय परिणाम बर्वा नव्हेल की आता कृष्ण गेल्या पाठी क्षत्रिय धर्मी प्रवर्तले ती त्यासी शिक्षा करतो निगुती माझी उक्ती सत्य असो आजपासून 7वे दिवशी तक्षक दंश करील रायासी माझा शाप निवारायासी शक्य कोणा पाहिन मी कंठीचा काढून मृत सर्प करू लागला बालविलाप जागृत झाला तेव्हा शमिक वृत्तांत पुसत पुत्रासी पुत्र सांगता झाला मात शमिक ऋषी शांत दांत हृदयी पाता म्हणे हंत व्रथानाथ शापिला त्वा श्रेष्ठ महाराजा परीक्षिती कृष्णी त्याची अविचल भक्ती ऐसा भागवत रायाप्रती तो शापिले बर्वेना ज्याचे यश गाती ऋषी मुनी ज्याचे निर्भय आहे अवनी दुष्ट दुर्जन दांडिले जाने त्यासी शापिने बर्वेना क्षमावृत्ती सदा धरिजे त्यासी स ब्राह्मण ऐसे बोलिजे ब्राह्मणे संतुष्ट सदा ऐसिजे ज्ञाने ज्ञाते वर्तावे ऐसा म्हणून शमिक मुनी आठविता झाला चक्रपाणी क्षमा करणे पुत्रा लागोनी बाल अज्ञान जाणून या मग सांगितले शिष्याशी वर्तमान सांगावे रायाशी अज्ञान पुत्रे शापिले तुझशी क्षमा करणे भक्तवरा परीक्षिती येता झाला घरी तव तो विचार करी अंतरी कैसा झालो मी अविचारी उतावेळ क्षण मात्रे भूतळीचे देव ब्राह्मण त्यात होता ध्यानमग्न मृत सर्पकंठी घातला जाण अधर्माचरण मज घडले आमुचे कुळी कृष्ण भक्ती त्या मी धरली दृष्ट वृत्ती घात झाला धाव श्रीपती दंड मजला शीघ्र करी जरी अपराधाचा दंड न घडेल तरी तो पुढे भोगणे पडेल मुक्ती कैसी मज मिळेल भक्ती घडेल कैसी का ऐसा राजा विचार करी तव तो पातला ब्रह्मचारी शमिक शिष्य येते सत्वरी शाप वृत्तांत सांगितला म्हणे कृष्णा बर्वे केले ब्राह्मण पुत्रे मज शापिले तेने माझे पाप निरसले सत्संगासी जाईन मी राजपुत्र ग्रहद्वारा
प्रासादरथ सैन्य भांडारा सर्वही सांडोनिया पसारा विरक्त झाला नृपनाथू कृष्णचरणींचे पादोदक तीच गंगा पापनाशक गंगा तीरी जाऊनी देख अनशन व्रते बैसलासे राज्य भांडारी होतो गुंतलो तो मी आजी विरक्त झालो शाप नोये अनुग्रह पावलो धन्य झालो अंतकाळी आता 7 दिवस जाण श्रीकृष्णाचे आठवीन गंगा काठी संत सेवक काळ जाईन सुखाचा हा ऐसा भक्त परीक्षिती राजर्षी ऐसी याची ख्याती गंगा तटाकी आला ऐकती सकळ येती भेटाया ऋषीश्वर आणि महामुनी जपी तपी तापसी ब्रह्मज्ञानी महंत महात्मे संत श्रेष्ठी सकळ ऐकते ते पातले ज्यांचे चरण स्पर्शे सत्य गंगादी तीर्थ होती पवित्र ऐसे महात्मे आले तत्र परीक्षितासी भेटाया अत्रि वसिष्ठ आणि चवन भृगु अंगिरस शरद्वान विश्वामित्र पराशर राम उतत्थ इंद्र प्रमदाले मेधातिथी देवल अष्टिर्पेशेन भारद्वाज पिप्पलाद गौतम मैत्रेय और द्वैपायन नारद अगस्ती पातले परीक्षिती पाये सर्वांशी दंडवत घातले सकळे कांशी पूजन करुणी शास्त्रोक्तेसी उत्तमासनी बैसविले तुमचे पायी एक विनंती मज लागे आळवावा श्रीपती जन्मोजन्मी द्यावी भक्ती आणि संगती संतांची खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती जन्म मरण देहाप्रती म्हणे मी तव वेगळा ऐसा विरक्त आणि भक्त जो होय देव भाव हरहित ज्यासी भेटती कृपावंत संत सद्गुरु लवलाही ऐसे बसले असता समस्त तव तेथे अकस्मात पूर्व पुण्य व्यास सुत श्री शुक येत ते ठाई श्री शुकाचा अवधूत वेश कांती फाकली सूर्य सदृश वत्ती बाल निजला संतुष्ट वर्षे 12 वय त्याचे पाया आणि करतल रक्तवर्णे जर्वी कमल मृदू सर्वांग अति सुकुमार सुहास्य वदन सुकोमल तो माथा उडती केस धुसर विशाल नेत्र उन्नत भाल दंत पक्ती करती झळाळ नासिका सुडाळ सरळ दिसे समावर्तनाभिजतृ निगूढ उदर त्रिवलीयुक्त सुंदर भुवया दिसती धनुष्याकार शंख ऐसा कंठसे श्यामल ऐसे अंगकांती सुगंध सुटलासे दिगप्रांती कटी मेखला लंगोटी विष्णू दुर्जटी पातला का भूमिशी पद न स्पर्शती ऐसा चाले दिव्य गती ओरे धावती पाठोपाठी कोण उन्मत हा आला शुक निबग्र निजानंदी टाळी लागली ब्रह्मानंदी त्यासी न दिसे जनमंदी भागवत गाई हळूहळू ऐसा पाहता शुकमुनीशी सर्व देती उत्थापनाशी राये बैसविले उच्चासनाशी हात जोडून उभा असे शुक पायावर ठेविले बाळ नेत्रे अश्रूंचा पाट खळाळ तेने चिक्षाळिले चरण कमळ भाव सात्विक दाटला राजा विष्णू राव परीक्षिती शुक पादोदक धरले माथी तीर्थ प्राशन करी हर्षी धन्य मानी आपणासी परीक्षिती म्हणे पुण्य फळले माझे भाग्य उदया आले श्री संतांचे चरण देखिले धन्य झाला जन्म माझा म्हणे महाराजा तुम्हा प्रति पाहता विसरलो आपण असी तुके असता अनेक ऋषी माझे न झाले समाधान ज्याच्या दर्शने अहंकार जाय तोची सद्गुरु सहोदर चरणी मस्तक वारंवार ठेवी भक्ती भावे नदी वापे कूप तडाक विहिरी बावी तोय पांग परी छातका न लगे चांग मेघ जलासी प्राशितो तैसे अनेक ऋषीमुनी पंडित योगी महाज्ञानी ब्रह्मचारी तापसी रातीवनी सकळ वंद्य मज लागी परंतु त्यांचे दर्शनेसी नाही सरले अज्ञात निशी भेटी होता भेटी तव पायासी पोटी शीतल झालो जी तू ब्रह्मा विष्णू शंकर तुची माझा लंबोदर देवो देवी तुची साचार चराचर तू मज भासे आता शरण जाऊ कोणाशी कोण तारील मज दिनाशी दग्ध झालो ब्रह्म शापेसी कृपावर्षी मजवरी आजपासोनी 7 दिवस होता होईल तक्ष कदंश त्याचे मजला भय न वाटत काही ज्ञान शिकवावे सहज सुलभ सोपारे साधन सुंदर सुख करे जेणे निरसे भव भयऊ रे कृष्णी माझे चित्त जडे ऐसे काही करवी श्रवण सद्गुरो तू दयाघन माझे माती हस्त ठेवून कृतार्थ करी मज लागी ऐसे ऐकून विनंती श्री शुक सहस्मित अवलोकिती
शुकदृष्टी पाते परीक्षिती, निजानंदी मग्न झाला. संतांचा ऐसा जगी विशेष, दृक पाते साधका करती कृतार्थ. अथवा शब्द रिगता कर्णपथ, तल्लीनता पावविती. नेनती उपदेशाची रीती, नाना मंत्र तंत्र उपदेशती. कान फुंकोन मंत्र सांगती, चित्त शिष्य द्रव्यावर. द्रव्य चोर गुरु ब्रह्म असती, चित्त चोर संत शोधावे लागती. अथवा आपण राहावे साधने प्रती, येऊन भेटती अकस्मात. ऐसे परीक्षिताचे भाग्य थोर, सद्गुरुराया शुक उदार. दृष्टी पाते फेडीला संशय घोर, परिमुखेसी बोलती. शिष्य कृतार्थ केला जाण, तरी राहील गुप्त ज्ञान. श्रवण न घडता इतर जन, कैशा परी तरतील. मेघ वर्षती जलधाराशी खडकी शेती. उसर भूमीशी परी पेरले धान्य शेताशी, ते तो अंकुरित होत असे. तैसे संत मेघ उदार, उपदेशामृत वर्षिती नीर. साधक जे का विवेकी साचार, तेची कृतार्थ होताती. ऐसा उघड उपदेश करण्या श्री शुकाने गौरविला राणा. क्षत्रिया माझी तू सुजाना, धन्य धन्य उपचला. शुद्ध असे भूमिका तुझी, म्हणून ऐसी झाली बुद्धी तुझी. निरसली सकळ उपाधी, मुक्ती झाली मम बाळा. तुझ्या निमित्ते करून मी सांगतो भागवत पुराण. श्री चांडाळ चौवर्ण करिता श्रवण उद्धरती. कर्ममार्गे कर्मफळी, योगी गुंतले सिद्धी झाली. सात्विक ज्ञानी वाद कळी, हरीच्या माये सापडले. शुद्ध भक्ती मार्ग कुणाशी नाही, त्याचा विरोध ज्या भक्ताशी. भागवत बोध धन्य धन्य तोच खरा. ऐसे गौरवनी सकळ परीक्षिती, समोर बैसविला हृदयी घ्यायले. श्री गोपाळ जय जयकार नमस्कार करताती. श्रीकृष्ण शरणम मम, कुणी म्हणती हरिचरण. कुणी म्हणती नारायण, नमो विष्णू वैष्णव म्हणताती. कुणी म्हणती रामकृष्ण हरी, कुणी म्हणती मुकुंद मुरारी. कुणी म्हणती जी गिरियारी, वृंदावन विहारी. शरण तुला असो पुढील स्कंधी, कथा ऐकेल संत मांदी. आपणासी हे लाभली संधी, हरीच्या कथा श्रवणाची. श्रीमद भागवत महापुराण, त्यावरी बहुची विवेचन. टीका असती अति गहन, परी न कळती सामान्य. श्रीधर स्वामी भक्त थोर संप्रदाय त्यांचा, शंकराचार्य त्यांची टीका माथ्यावर. विश्वनाथेच धरलासे. एकदा काशीत पंडित जन आपसात करू लागले भांडण. म्हणती माझेच काव्य महान, भागवतावरी झालेसे. तेथे उन्मत पिशाचवत, श्रीधर स्वामी असती रात. घाटावरी असती वसत, त्यांची नृसिंह उपासना. अहम मध्य पंडिताच्या ऐकोनी वादा. स्वामी हस्ती खदखदा शब्द, नामे चढले मदा. व्यर्थ वल्गना करतात संतापाने पंडित जन. संन्याशी वेडा आणि ती धरून, भागवत तुझ मुडा लागन, काय आहे ठावके का. श्रीधर म्हणती नेने भागवत, परी मी जाणतो श्री भगवंत. जो का शब्दाच्या अतीत, शब्दा माझी सापडेना. पंडित म्हणती अरे मूर्खा, आम्हासी का हसतो फुका. करून दावी भागवत टीका, तरीच हसणे योग्य दिसे. श्रीधर म्हणती उद्यापासून श्री भागवत टीका लिहीन. श्री नृसिंह कृपे करून होईल पूर्ण वाटत असे. अवश्य म्हणती पंडित ज्ञानी निघून गेले आपले स्थानी. श्रीधरे स्नान करून श्री विश्वेश्वर वंदिला. अंगात संचरे श्री नरहरी, टीका केली मनोहारी. अर्थ दाविला नाना परी, लेखन सारे पूर्ण झाले. राजा बोलवून सभास्थानी, सर्व टीका जमविला पंडितांनी. त्या श्री विश्वेश्वर गाभारी, नेऊन ठेविल्या परीक्षणा. प्रातःकाळी उघडता द्वार, श्रीधरी टीका लिंगावर. विश्वेश्वर डोक्यावर, श्रीधर टीका घेतलीसे. नमन त्या श्रीधर स्वामी राया, नमन माझे विठ्ठल पाया. नमन माझे नंदतनया, श्री ज्ञानराया नमन असो. ऐसे श्रीमद भागवत पुराण, निशुक करतील निरूपण. श्री संताच्या झरण रेण, अरुण कथा सांगतसे. प्रथम स्कंदाचे अध्याय 19 संक्षेपे सांगितले. वेचोनी सुरस समर्पण, असो श्रीकृष्णास. तृतीय अध्याय रसाळ हा, ही ओव्यांची मुक्त माला. घालो ज्ञानेश्वराचे गळा, दीन मज लागी सांभाळा. कृपा असो द्या ज्ञानेशा, इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे. चरण दास विरचिते, सुलभ संक्षिप्त भागवत. प्रथम स्कंदे परीक्षित शापदान. श्री शुकागमन नाम तृतीय अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रथम स्कंद समाप्त.